सबका एक सजेशन रहेगा, इन द सर्च ऑफ गोल्ड डोंट मिस डायमंड्स. ओके, समझदार को इशारा. ओके ओके. तर आता प्लॅन झाला आहे स्विमिंग पूल आणि खाली जे स्विमिंग पूल आहे आणि आता बाकीचे उठत नाही तर मी आणि चेतन चाललोय. आम्ही रोड करू मस्त स्विमिंग पूलमध्ये जाऊन फ्रेश होता आपला. कारण फुल झोप आहे आमच्या दोघांना. 6 वाजता झोपायला गेले बरोबर. स्विमिंग पूलमध्ये जाऊ पाण्यात राहू तर जरा झोप उडेल. तर जाऊया पूलमध्ये आणि मस्त झोप काढूया. कारण आमचा चेकआउट पण 10 वाजले. अर्धा तास आम्हाला भेटला इकडे. तर आपण आज चेकआउट करून दुसऱ्या रूममध्ये जायचं आहे. सो लेट्स गो बॉईज. तर गाईज आता मी चाललोय रिटर्न जर्नी म्हणजे मालवणला जायचं. तर मन अजिबात होत नाही. मन तर इथेच अडकत आहे पण जाना तो पडेगा. तर अशी गोष्ट आहे की आज आपल्या ग्रुपमधून एक मुलगा रिटर्न चाललाय. तो आहे ओम. येस. आणि मी वाटतोय कसा तो कुठला पिक्चर आहे तो येल्लो हेल्मेट पीके मधला. तर आज दिवस 3रा आहे आणि आम्ही अजून 2 दिवस आहोत. पण आज आपला मित्र परत चालला. त्याला काहीतरी घरी काम आहे. तर आता जस्ट गोव्यामध्ये बोलो शॉपिंग करूया. कारण ओमची ट्रेन थोडा लेट आहे. मला ऑन द वे आम्हाला मॅक्स भेटला. पण मी लगेच शॉपिंग केली. पण विचारता ओम विचारा नाही लय चॉईस लय वेगवेगळे त्याचे. आणि तो आला की लगेच बिल करू आणि स्टेशनला जाऊ. आता प्लॅन असा आहे की चेतन दुसऱ्या हॉस्टेलमध्ये त्याने आता चेक इन केलं आहे. पण मला परत तिकडे त्या हॉस्टेलला जाऊन मग चेक इन करून मग आम्ही फिरायला जाऊ. म्हणजे आज दिवस 3रा आहे. अर्धा दिवस असाच वेस्ट होणार आहे. आणि ठीक आहे त्याचा दिवस पण आमच्याकडे. सो मित्रांनो आता जस्ट आम्ही आता गोवाच्या या साईडला आलो. त्या साईडला पणजी सिटी आहे आणि या साईडला एक फोर्ट आहे जो म्हणजे मी एक्सप्लोर केला चेतन आणि मी. तर माहिती पडलं इकडे एक फोर्ट आहे रईस मागोस. तर हा एक किल्ला आहे. तर आपले सर्व मित्रमंडळ आता चाललो आम्ही वर. सावलीमध्ये वर जाऊन बघूया. थोडा झाड पण आहे चांगला. वरती रेस्ट करायला भेटलं तर रेस्ट पण करू आम्ही असं चिल आउट. आणि आमची शूटिंग चालू आहे मंदार झोरे.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले मित्र जे आहेत ना ते गड कसे चढत आहेत. सो आपण टॅक्टिक्स पाहू शकता कोण जिंकतंय याच्यामध्ये. चेतनला पहा. हा एक ट्रिक आहे, जर तुम्हाला गड लवकरात लवकर चढायचा आहे तर सर्वात बेस्ट ट्रिक हा आहे. तुम्हाला माहितीत ना म्हणणार तुम्ही कधी फोर्ट चढाल, आणि हा ट्रिक मी नेहमी फॉलो करतो. तर हा बघू शकता आमच्याकडे एक कैदी आलाय, अफजल खानाचा मेवना. आणि काय कैदी स्टाईलमध्ये चष्मा विस्मा घालून. अरे हा जेलमध्ये आणि ह्या एवढं कशाला करतोय हे काय नको. ह्यानी त्याला पकडलाय. अफजल खानाचा मेवना आहे तो. जसं आपण इकडनं फोर्टवर येतो तर इकडनं दोन मार्ग दिसतात. हा बाजूला एक बंगलो टाईप आहे आणि इकडनं आपल्याला वर जायचं आहे. तर वर एक चांगला व्ह्यू भेटेल असं मी अपेक्षा करतो. बाकी जाऊया वर. आणि समोरच आपल्याला तोफा दिसत आहेत. हा फोर्ट जस्ट एक 10 मिनिटाचा ट्रेक आहे, एकदम इझिली करू शकतो आपण. काय एवढा हार्डकोर नाही, म्हणजे जिथे आपले महादरवाजे ना कुठल्याही गड किल्ल्यांच्या महादरवाजाला अर्धा तास जास्त लागतो, ते 10 मिनटं फक्त आपल्या गडावरती यायला लागतात. 10 मिनटं पण नाही. तर हे समोर 4 तोफ आहेत. आणि आता हा तोफांचा उपयोग आपल्या मराठ्यांना शिकवायची गरज नाही. आपण या तोफांचे राजे आहोत. नेहमीच तोफ चालवणं हे मराठ्यांना प्रॉपर माहिती आहे. इथे तुम्ही बघू शकता ही ब्रिटिशकालीन तोफ आहे. ओके, इथे डेटही मेन्शन केलेली आहे 1915. ओके, सो ब्रिटिशकालीन याच्यावरून आपण समजू शकतो हा जो पॅटर्न तुम्ही बघताय त्या पॅटर्नला पोर्तुगीजांचा पॅटर्न आहे. ओके, त्याच्यामुळे ब्रिटिशकालीन तोफ आहे. ही जी जागा तुम्ही पाहताय ही वात आहे हे वाट टाकली जाते. ओके, सेम. आणि समोरून दारू गोळा टाकायचा आणि इथून एम करायचं. समोर जो आहे ना ती आहे पणजी सिटी. ओके, आता ह्याच पणजीमध्ये भरपूर सारे बोट्स वगैरे आहेत, कॅशिनोस वगैरे खेळले जातात आणि सुंदर असा व्ह्यू आहे इकडनं. तर मंडई हा इथे एक तुरुंग टाईप आहे, जेल टाईप तुरुंग आहे. मागे बघाल तुम्ही तर त्याच्या मागे एक दरवाजा आहे आणि इकडे हा सभागृह आहे. डायरेक्ट तुरुंगाच्या समोरच सभागृह बरोबर. तो कैद्याला शिक्षा दिली की डायरेक्ट सभागृहातून तुरुंग. इकडे एम्पायर्स होते, वेगवेगळे एम्पायर स्ट्रगल कसे करत होते तेव्हाची लोक 19th सेंचुरीमध्ये, हे सगळं दाखवलेलं आहे. 10 मिनटं आम्ही ट्रेक झाला. त्यानंतर आम्ही केलं फटाफट फोटोशूट आणि इकडनं आम्ही जाणार आहोत खाली. आणि मग आम्ही कुठला बीच करू आज, कारण संध्याकाळी आज आमची एखाद लास्ट नाईट असू शकते गोवामध्ये. उद्या आमची संध्याकाळी ट्रेन आहे. तर 4 days इन गोवा. अँड एन्जॉय केलं आम्ही, खूप एन्जॉय केलं. पण आज रात्री आम्ही खूप जास्त एन्जॉय करणार आहे, कारण ज्या हॉस्टेलमध्ये आम्ही थांबलो आहे त्या हॉस्टेलमध्ये रात्रीचा क्लब टाईप वातावरण आहे. तर पार्टी तर 2 वाजेपर्यंत फुल DJ नाईट. त्याच्यानंतर आम्ही परत एक स्टेटला जाणार आहोत. ही स्टोरी मी टाकली होती. त्या स्टेटला आज पण रात्री जाणार, 4 वाजेपर्यंत असतो तिकडे. तो 2 माणसं येत आहेत आणि बघू शकता खूप स्लो लोदे तर लोदे. आता आम्ही एक्झिट करणार आहोत आणि मंडई आपण इकडनं आता बाहेर जाणार आहोत. व्ह्यू बघा काय खतरनाक व्ह्यू आहे रे भाई, काय खतरनाक व्ह्यू आहे. आणि असा व्ह्यू बघण्यासाठी तुम्हाला घराच्या बाहेर पडावा लागेल, तेव्हा जाऊन तुम्हाला सुंदरसारखा निसर्ग दिसेल. इथे एक चांगली प्रॉपर्टी आहेत, म्हणजे जे पोर्चुगीज टायमाचे आहेत.
सो बघू शकता मंडळी, आपले आता मित्र थोडे निवांत झोन मध्ये गेले खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. आणि फक्त चेतन आता थोडीशी विचार करतोय की आता नेक्स्ट ह्यांना मी कुठे फिरवू. पण ते बघता बघता आम्ही आलो एक सुंदरशा जाग्यावरती, जिकडनं एक सुंदरसा व्ह्यू आहे. मागे छोटस रेस्टॉरंट आहे, तिकडून आम्ही आता सोडा ऑर्डर केला. सोडा होईपर्यंत आम्ही इथे बसलो, तर मस्त थंड बसणं, सोडा पिणं. ओमकार झोपणार आहे बाबा. सोड्यामध्ये बिस्किट डबून खाणार आहे. हे अरे हे भेटत नाही म्हणून घेतलं मी. टायगर नॉस्टॅल्जिया. काय टायगर कहाँ है. टायगर यहाँ है. तर आता ठीक आहे, गप्पा गोष्टी होत राहणार, बाकी एन्जॉय करू, पुढे जाऊ नंतर. बॉईज आर गोना हॅव सोडा. हां माझा स्ट्रॉ जरा नीट कर बाबा, तो जरा पाण्यामध्ये तरंगतोय. सही आहे. लेट्स गो बॉईज. रिफ्रेशमेंट ही सांगताय बघ. 50 रुपीज वर्थ आहेत मित्रांनो. अशी रिफ्रेशमेंट तुम्हाला पहिला चेतन एकदम रिॲक्शन असू दे, 50 रुपये पण असं वाटतं ठीक आहे यार. रिॲक्शन देण्याऐवजी मला असं म्हणायचं की 50 रुपीज वर्थ आहेत, कारण की थोडी रिफ्रेशमेंट हवी असते बॉडीला, डिहायड्रेशन. 50 रुपीज नथिंग आहे. गोवामध्ये याल ना तर असे लोकल धाबे वगैरे दिसतील ना तुम्हाला, असे लोकल धाबे असे तर प्लीज त्या लोकल धाब्यामध्येच तुम्ही पूर्ण बॉडी थंड पडली. काय पण द्या खायला, कारण गावणकर कणक तुम्ही जे खाल ना ते प्रॉपर असेल, ऑथेंटिक असणार. बाकी तुम्ही आहेत म्हणजे भरपूर बाहेरनं येऊन बिझनेस करतायत, पण वर्थ नाही तेवढं. चायनीज ठीक जास्त आहे. खाल्लंय. अजूनपर्यंत एकच गोष्ट आपली खराब निघाली, ते पहिले नूडल हां, ते Chinese. एकदम ड्राय होते. आपल्याला बाकी वाटलं हा, आपण बाकी ठीक ती आहे. आपण चुकी केली, मग आपण गोवणकर फूडच घेतलं. मच्छी तर चुम्मेश्वरी. तर आत्ता आम्ही आलोय कॅन्डोलिम बीच आणि थोडा इथे चिल आउट करू. आपण कोकणातले आहोत, आपल्याकडे समुद्र काय मोठी गोष्ट नाही, पण ठीक आहे, सनसेट वगैरे एन्जॉय करू. बघू इकडचा कसा काय व्ह्यू आहे, तो व्ह्यू थोडा एन्जॉय करू.